लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। आज आपल्यासमोर येण्याचा उद्देश एक आहे की रिसेंटली आयोगाने ज्यांची वय मर्यादा एक जास्त आहे अशा काही विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढीव करून दिली, जी काल 13 तारखेला संपली। या मुदतवाढीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की यामुळे पूर्ण शेड्यूल बदलणार की काय। यामुळे खूप शेड्यूल बदलण्याची शक्यता नाही, परंतु थोडाफार फरक टाइम लिमिट्समध्ये पडू शकतो। आपण सर्व आयोगाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा विचार करून एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा होईल असं गृहीत धरलेलं होतं। कदाचित एप्रिल ऐवजी मे 2025 उजाडू शकतो, परंतु खूप काही फरक पडेल अशी शक्यता दिसून येत नाही। तुमच्यापैकी बरेच लोक प्लॅनिंग असिस्टंटच्या परीक्षेला बसले नसणार आणि प्लॅनिंग असिस्टंटची परीक्षा आता संपली आहे, त्यामुळे सर्वांनी आता असिस्टंट टाउन प्लॅनरच्या परीक्षेसाठी अभ्यास करणं आवश्यक आहे। जो काही कालावधी शिल्लक आहे तो पूर्ण उपयोगी पडला पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। जे IITN अकॅडमीला स्टुडंट ऑलरेडी जॉईन आहेत त्यांच्यासाठी 18 तारखेला आपण काही अमेंडमेंट्स आलेले आहेत त्याच्याबाबतचा क्लास आणि काही डिफिकल्टीज आहे असा क्लास सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे। नंतर या महिन्याच्या शेवटी आपण 200 मार्काची म्हणजे 100 प्रश्नाची एक टेस्ट सुद्धा सर्व विषयावरती घेणार आहोत। अभ्यास करणं आवश्यक आहे। पुन्हा सर्वांना आवर्जून सांगतो की जो काही कालावधी आहे तो इफेक्टिव्हली युटिलाइज झाला पाहिजे। जे नवीन स्टुडंट जॉईन करण्यास इच्छुक आहे त्या अकॅडमीने 15% डिस्काउंट फीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि यानंतर ज्या 100 ऍडमिशन्स होणार आहेत त्या सर्वांसाठी 15% डिस्काउंट ठेवण्यात येणार आहे। जे इच्छुक आहे ते जॉईन करू शकतात आणि जे काही सेशन डाऊट सेशन्स आहेत किंवा टेस्ट आहे किंवा इतर जे सेशन्स होतात त्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतील। पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि सर्वांना अभ्यासासाठी सुद्धा शुभेच्छा। धन्यवाद।